नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहित मुजुमदार. डोंबिवलीकर रोहित या ग्रुपमध्ये पेजवर तुमचं स्वागत आहे. आता हा जो तुमच्यासमोर दिसतोय हा मोटो डॉगचा हँडल बार आहे. ॲक्च्युली हा एक्सपल्स आहे, पण मी हा आता माझ्या पल्सर 220मध्ये इन्स्टॉल करणार आहे. हा अशा प्रकारचा काही हँडल बार आहे जो एक्सपल्ससाठी असतो, पण मी हा 220मध्ये इन्स्टॉल करणार आहे आणि हा डायरेक्ट फिट होत नाही. तर हा अशा प्रकारचा जो काही हँडल बार आहे तो डायरेक्टली फिट तर होत नाही पल्सर 20वरती. त्यासाठी मी हे डॉमिनोचे हँडल बार होल्डर क्लॅम्प्स घेतलेत, जे की कोडला मार्केटवरनं मला मिळाले. आणि बाकीचे ते फिटिंग्स गॅरेजवर जाऊन बघूया. तर हा हँडल बार असा काही लागेल जेणेकरून हाईट इन्क्रीज, म्हणजे हाईट जो म्हणजे रायडिंग पोर्शन जो असतो थोडा वाकलेला असतो 220मध्ये, त्यामुळे बॅक पेन होण्याचे भरपूर चान्सेस होते. बॅक पेन भरपूर होतं, त्यामुळे हा हँडल बार असा लागेल. त्यामुळे थोडा हाईट वाढेल आणि रायडिंग पोझिशन थोडी स्ट्रेट राहील माझी. तर त्यासाठी हा जो टी आहे याला 2 होल करून इकडे डॉमिनोरचे जे हँडलबार होल्डर आहे क्लॅम्प, ते याला फिट करून मग त्यावरती हा हँडलबार लागेल. थोडीशी मॉडिफिकेशन अजून होईल. क्लच केबल, एस्केलेटर केबल चेंज होईल. ॲव्हेंजरची लावावी लागेल, कारण हाईट इन्क्रीज होईल. त्यामुळे बघूया आता मेकॅनिकवरती आहे काय बोलतोय मेकॅनिक. तर इकडे अशा प्रकारे मार्किंग करून थोडंसं त्याला होल पाडणार आहे. थोडंसं जुगाड करावा लागतो. तर नमस्कार मित्रांनो, जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की मी हँडल बार चेंज करत होतो, तर हँडल बार चेंज झालेला आहे आपला. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे काम केले आहे मेकॅनिकने. एक नंबर काम केलेलं आहे. थोडेसे प्रॉब्लेम्स, चॅलेंजेस भरपूर होते. क्लच केबल, एस्केलेटर केबल, ब्रेक पाईप, भरपूर चॅलेंज होते. पण मग मी पण जरा यूट्यूबवरती व्हिडिओ सर्च केले, भरपूर जणांना विचारलं. तेव्हा क्लच केबल मी आता लावली आहे हॉर्नेट 160Rची क्लच आणि एस्केलेटर केबल. आणि ब्रेक पाईप आहे तो रॉयल एनफिल्ड क्लासिक 350चा. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे